So hello guys, welcome to our channel Master in PLC. Today's topic is what is XOR gate and logic in PLC. It is a lecture number 7. Okay, so let's start today's topic. XOR gate. So first of all we see what is XOR gate or definition of XOR gate. The XOR gate is a logic gate. It is also one type of logic gate that gives an output of 1. Means हा आपल्याला आउटपुट 1 कधी देणार जेव्हा only when the number of high inputs is odd. इथे पहा आपल्याकडे दोन इनपुट्स आहे ए आणि बी और किंवा x0 और x1 हे आपल्याकडे दोन इनपुट आहे या इनपुटची सम जर ऑड येत असेल या इनपुटची सम जर ऑड येत असेल त्या कंडिशन मध्ये आपल्याला आउटपुट y0 हा ऑन मिळेल आणि बाकीच्या ज्या कंडिशन आहेत ज्यामध्ये आपल्याला इवन सम मिळत आहे तिथे आउटपुट जो आहे y0 तो ऑफ मिळेल. ओके, सो आपल्याला कुठे कुठे मिळत आहे ऑड कंडिशन 0 और 0 इज 0, 0 इज इवन, 0 1 सम किती आहे 1 आहे, 1 इज ऑड, इथे आपल्याला आउटपुट 1 मिळत आहे मीन्स आपला जो आउटपुट आहे तो ऑन आहे. x0 इज 1 अँड x1 इज 0 इथे पण आपल्याला ऑड सम मिळत आहे त्यामुळे y0 हा आउटपुट आपल्याला ऑन मिळत आहे. 1 और 1 इज 2, 2 इज इवन, सो आपल्याला आउटपुट जे आहे ते 0 मिळत आहे. ओनली XOR गेट ऑपरेट इन ऑड कंडिशन. देन सेकंड पॉइंट, टिपिकली फॉर 2 इनपुट्स. हा जो सेकंड पॉइंट आहे हा फक्त 2 इनपुट जर आपल्याकडे असेल तेव्हाच ऑपरेट होणार आहे. द आउटपुट इज 1. 2 इनपुट मधले आपल्याला आउटपुट 1 कधी मिळेल वेन ओनली 1 इनपुट इज ऑन. आपल्याला असं म्हणता येईल आपल्याकडे 2 इनपुट आहे, 2 इनपुट मधला जर एक इनपुट जरी ऑन आहे त्या कंडिशन मध्ये आपल्याला आउटपुट जो आहे तो ऑन मिळणार. ओके, सो our two input is x0 and x1 and our output equation is y0 equals to x0 dot x1 bar plus x0 bar into x1. ओके, तर हे आपण इक्वेशन कसं एक्झिक्यूट होईल ते आपण पीएलसी लॉजिक मध्ये बघणारच आहे. देन नेक्स्ट, symbol of XOR gate. So there are two input A and B, output is X. आपण लॉजिक बघितलेलंच आहे याचं. तर आपण आता एक्झाम्पल बघूया, रिअल लाईफ एक्झाम्पल. टू वे लाईट कंट्रोल. आपल्याला दोन इकडचं लाईट कंट्रोल करायचं आहे. त्याच्या कंडिशन आहे टू स्विचेस, दोन स्विचेस आहे, स्विच 1 x0 आहे आणि स्विच 2 x1 आहे. ओके, ऍट अपोजिट एंड्स ऑफ अ हॉलवे. एक हॉल आहे त्याच्या एका एंडला x0 स्विच आहे, एका एंडला x2 स्विच आहे, सॉरी x1 स्विच आहे आणि दोन्ही पण स्विच एकमेकाच्या अपोजिट आहे. ओके, या दोन्ही स्विचने तो जो लॅम्प आहे तो ऑपरेट झाला पाहिजे, ऑन और ऑफ झाला पाहिजे. सो पहिली कंडिशन आहे प्रेसिंग आयदर वन टॉगल द लाईट y0 इज ऑन और ऑफ. म्हणजे जर ऑपरेटर एक स्विच प्रेस करेल किंवा टॉगल करेल स्विच तेव्हा त्या एका स्विचने तो जो लॅम्प आहे तो ऑन पण झाला पाहिजे आणि ऑफ पण झाला पाहिजे. ओके, सेम कंडिशन सेकंड स्विच साठी पण राहणार आहे आणि लाईट इज ऑन ओनली व्हेन, लाईट इज ऑन ओनली व्हेन ओनली वन स्विच इज ऑन. आणि ऍट अ टाइम जर दोन्ही स्विच प्रेस केले आहे तर लॅम्प लागायला नको. लॅम्प ऑन कधी व्हायला पाहिजे, फक्त एक स्विच प्रेस असेल तेव्हाच. ओके, तर आपण या एक्झाम्पलचं लॉजिक बघणार आहे. गो टू प्रोजेक्ट, क्लिक ऑन न्यू,
Our PLC is FX5 PLC, and programming language is ladder logic. Click on OK. So our program is created. Press enter. Okay. Go to view and start command. So our first input is x0, x0 and x1. X0 is which one? LD x0. Okay. तर आपण हे जे एक्सप्रेशन आहे यावरून लॉजिक लिहिणार आहे. x0 x1 चा इन्व्हर्स आहे, तर आपण इथे नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट घेणार आहे x1 साठी, आणि x0 आणि x1 डॉट x0 डॉट x1 हे सिरीज मध्ये आहे. डॉट म्हणजे सिरीज. ओके. सो इथे आपण एक नॉर्मली क्लोज स्विच घेणार आहे. x1 इट इज अवर स्विच 2. आता काय आहे? प्लस आहे. प्लस मीन्स और पॅरलर. x0 चा नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट घेणार आहे. आणि हे दोघे पण सिरीज मध्ये असल्यामुळे x1 चा आपण नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट घेणार आहे. आउटपुट घेणार आहे y0. याला आपण म्हणणार आहे लॅम्प. सो गो टू कन्वर्ट अँड क्लिक ऑन रिबिल्ड ऑल. सो आपल्याकडे फिजिकली पीएलसी हार्डवेअर नसल्यामुळे आपण सिम्युलेशनचा यूज करणार आहे. सो क्लिक ऑन स्टार्ट सिम्युलेशन. सो आपली फर्स्ट कंडिशन काय आहे? लॅम्प ऑन करायची, ते आपण ट्रूथ टेबल वरून पाहणार आहे. सो फर्स्ट कंडिशन आहे both the inputs are 0, our output is 0. So both the inputs are 0, our output is 0. Okay. Then second condition, first input is 0 and second input is 1. Output is y0 1. First input is 0 and second input x1 is on. Click shift enter at a time. So our lamp is on. Okay. Second condition. Okay. Then third condition. Third condition is x0 input is 1 and x1 input is 0. Our lamp 1 is on. So our x0 input is 1 and x1 input is 0. Our lamp is on. So our fourth and last condition is both the inputs are 1. Our output is 0. Both the inputs are 1. x0 is already 1. So x1 is on. So our lamp y0 is off. Okay. So all four conditions are cross check. Okay. Then thank you.